नमस्कार मैत्रिणींनो, एक्झाम वार्ता या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका कायदे या घटकाअंतर्गत आपल्या सिलेबसमधील खूप महत्त्वाचा आणि तितकाच सेन्सेशनल असलेला कायदा पॉक्सो ऍक्ट याचं जनरल इंट्रोडक्शन पाहत आहोत. आज या ठिकाणी जी माहिती आपण पाहत आहोत ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे आणि या माहितीवरती 100% प्रश्न विचारला जाणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ मध्येच स्किप न करता एंड पर्यंत पाहायचा आहे. ठीक आहे, स्टार्ट करूया आपला आजचा इम्पॉर्टंट सेशन. लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012, ज्याला शॉर्ट मध्ये आपण पॉक्सो ऍक्ट म्हणतो. पॉक्सो या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे तर पहा, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल अब्यूज. ठीक आहे, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल अब्यूज असं या पॉक्सो शब्दाचा फुल फॉर्म आहे, जो की कायद्याच्या इंग्लिश नावाचा शॉर्ट फॉर्म आहे पॉक्सो. ठीक आहे, कायदा अभ्यासताना या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्या मनात हा आला असेल की आपल्याला या कायद्याची गरज का पडली. आपल्याकडे तर आयपीसी सीआरपीसी सारखे मोठमोठे कायदे होते, मग हा कायदा आपण का बनवला असेल. तर मैत्रिणींनो, या प्रश्नाचं उत्तर असं आहे की पॉक्सो पूर्वी बाल लैंगिक अत्याचाराचे जे गुन्हे होते, जे अपराध होते, ते या आयपीसी अंतर्गत चालायचे. आयपीसी इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता, जो की आता रद्द झालेला आहे. ठीक आहे, आणि या आयपीसी मध्ये त्रुटी होती. काय त्रुटी होती की या आयपीसी मध्ये बाल लैंगिक अत्याचार या शब्दाची व्याख्याच कुठे नव्हती. आणि दुसरी गोष्ट, हा आयपीसी जो होता तो फक्त महिलांना प्रोटेक्शन पुरवत होता, त्यामध्ये बालकांचा काहीच प्रश्न नव्हता. मग या ठिकाणी आपल्याला गरज पडली बालकांना लैंगिक अत्याचारापासून प्रोटेक्ट करणाऱ्या एका स्ट्रॉंग ऍक्ट किंवा कायद्याची, आणि यातून जन्म झाला या पॉक्सो ऍक्टचा. पॉक्सो ऍक्ट हा असा कायदा आहे जो की महिला व पुरुष म्हणजेच मुलगा व मुलगी या दोघांना समान प्रोटेक्शन पुरवतो. हा कायदा जेंडर न्यूट्रल आहे. कसा कायदा आहे हा? जेंडर न्यूट्रल. मुलगा व मुलगी या दोघांना कायद्याचे तो समान प्रोटेक्शन पुरवतो आणि हेच या कायद्याची स्पेशालिटी आहे. मुलगी असेल तरच पॉक्सो ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करू शकते किंवा तक्रार करू शकते असं नाहीये. मुलगा असला तरी सुद्धा तो या कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करू शकतो. लक्षात ठेवा, जेंडर न्यूट्रल कायदा आहे, हेच या कायद्याची स्पेशालिटी आहे. मग या स्टोरीवरून तुम्हाला समजलं असेल की पॉक्सो ऍक्टचा उद्देश काय आहे, या अधिनियमाचा उद्देश काय आहे, कायद्याचा उद्देश काय आहे. कायद्याचा उद्देश परीक्षेला विचारलं जातो बरं का. काय आहे या कायद्याचा उद्देश? तर लैंगिक छळ, सतावणूक व संभोग चित्रण अशा अपराधांपासून बालकांचे संरक्षण करणे. ठीक आहे, आलं लक्षात? अधिनियमाचा उद्देश काय आहे तर लैंगिक छळ, सतावणूक व संभोग चित्रण अशा अपराधांपासून बालकांचे संरक्षण करणे. ठीक आहे मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरील व्हिडिओज रेग्युलर पाहत असाल तर तुम्हाला माहित असेल की आपल्या चॅनलवरती आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका कायद्यांचा अभ्यास कसा करावा याचा एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, ज्यामध्ये मी डिस्कस केलेला आहे की कायद्यांचा अभ्यास नेमका कसा करावा, परीक्षेत कोणत्या घटकांवरती आवर्जून प्रश्न विचारले जातात. तुम्ही जर कायदे पहिल्यांदाच अभ्यासत असाल तर तो व्हिडिओ नक्की पहा, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कायदे अभ्यासण्यापूर्वी तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, तुम्हाला त्याची खूप मदत मिळेल. ठीक आहे, कायद्याचा उद्देश तुम्हाला समजला. काय उद्देश आहे तर लैंगिक छळ, सतावणूक व संभोग चित्रण अशा अपराधांपासून बालकांचे संरक्षण करणे हे पॉक्सो ऍक्टचा मुख्य उद्देश आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा घटक पाहूयात. काय आहे पहा, पुढचा घटक आहे महत्वाच्या तारखा. राष्ट्रपतींची संमती पहा, पॉक्सो ऍक्टला 19 जून 2012 रोजी राष्ट्रपतींची संमती मिळाली आणि 14 नोव्हेंबर 2012 रोजी हा जो कायदा आहे तो अंमलात आला किंवा लागू झाला. 14 नोव्हेंबर चिल्ड्रन्स डे असतो पहा. ठीक आहे, 14 नोव्हेंबरला चिल्ड्रन्स डे असतो आणि या चिल्ड्रन्स डेचं औचित्य साधून 14 नोव्हेंबर 2012 रोजी हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. आणि या कायद्यामध्ये सर्वात महत्वाची सुधारणा 16 ऑगस्ट 2019 रोजी करण्यात आलेली आहे. रिसेंटची सुधारणा आहे पहा. या तीनही तारखा ज्या आहेत ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत, सो ते लक्षात ठेवायचे आहेत पहा. ठीक आहे, या कायद्याची ढोबळ मानाने रचना पाहूया, जनरल स्ट्रक्चर कसं आहे पाहूया या कायद्याचं. तर पहा, या कायद्यामध्ये आपल्याला एकूण 9 प्रकरणे आहेत आणि 46 कलमे आहेत.
हे प्रकरणे व कलमांची संख्या सुद्धा परीक्षेला विचारली जाते, महत्वाचं असं हे सुद्धा. तर पहा, कायद्यामध्ये एकूण 9 प्रकरणे आणि 46 कलमे आहेत पहा. ठीक आहे. पहिला प्रकरण जो आहे तो प्रारंभिक, जनरली सर्व कायद्यामध्ये सेम असतो, आणि या प्रारंभिक किंवा या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला 2 कलमे असतात. पहिला कलम असतो ज्यामध्ये कायद्याचं नाव, विस्तार व त्याचं अंमलबजावणी चा डेट दिलेला असतो. आणि दुसरा जो कलम असतो तो खूप महत्वाचा असतो आणि यामध्ये व्याख्या दिलेल्या असतात पहा. पॉक्सो ऍक्ट मध्ये जवळजवळ 14 व्याख्या आहेत आणि त्यातील सर्वात महत्वाची व्याख्या आहे कलम 2 च्या पोटकलम डी मध्ये दिलेली आहे. 2D यामधील व्याख्या सर्वात महत्वाची आहे. ही व्याख्या आहे बालक या शब्दाची व्याख्या. आपला जो सर्व अधिनियम ज्याच्यासाठी काम करतो किंवा ज्याच्यासाठी बनवण्यात आलेला आहे त्या शब्दाची व्याख्या. बालक कोणाला समजतो हा अधिनियम? तर 18 वर्षे वयाखालील कोणतीही व्यक्ती, म्हणजे 18 वर्षे वयाखालील म्हणजे ज्याने अजून 18 वर्षे पूर्ण केलेली नाहीये अशी कोणतीही व्यक्ती, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो. ठीक आहे. या कायद्यानुसार काय असतील? बालक असतील. 18 वर्ष पूर्ण न केलेली मुलगी किंवा मुलगा हे बालक असतील. ऑलरेडी सांगितलंय मी की जेंडर न्यूट्रल कायदा आहे. मुलगा व मुलगी दोघांना समान प्रोटेक्शन त्याने प्रोव्हाइड केलेलं आहे. ही या कायद्याची स्पेशालिटी आहे. बालक या शब्दाची व्याख्या कलम 2 च्या पोटकलम डी मध्ये दिलेली आहे. सर्वात महत्वाची व्याख्या आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रकरण 2 आणि 3. प्रकरण 2 आणि 3 मोस्ट IMP प्रकरण आहेत. हे असे प्रकरण आहे ज्याच्यावरती परीक्षेत 100% प्रश्न विचारले जाणार आणि विचारले गेलेले आहेत. प्रकरण 2 आहे बालकांवरील लैंगिक अपराध आणि प्रकरण 3 आहे अश्लील साहित्य बनविण्यासाठी बालकाचा वापर व शिक्षा. प्रकरण 2 जे आहे ते बालकांवरील लैंगिक अपराध व याच्या शिक्षेशी संबंधित आहे आणि यामध्ये कलम 3 ते 12 ही कलमे येतात प्रकरण 2 मध्ये, आणि प्रकरण 3 मध्ये कलम 13 ते 15 अशी 3 कलमे येतात. कलम 3 कशाशी संबंधित आहे तर अश्लील साहित्य बनवण्यासाठी बालकाचा वापर व त्यासाठी शिक्षा. महत्वाचे प्रकरण आहे ते दोन्ही सुद्धा. त्याच्यानंतर चौथा प्रकरण आहे पहा अपराधास अपप्रेरणा देणे व प्रयत्न करणे. यामध्ये कलम 16 ते 18 येते. त्याच्यानंतर पुढचा प्रकरण आहे प्रकरण 5 अपराधासंबंधित माहिती कळविण्याची कार्यपद्धती, आणि 19 ते 23 कलम क्रमांक 19 ते 23 हे प्रकरण 5 अंतर्गत येतात. त्याच्यानंतर प्रकरण 6 बालकाचा जबाब नोंदवण्याची कार्यपद्धती यामध्ये दिलेली आहे. तर या अंतर्गत 24 ते 27 हे कलम येतात. त्याच्यानंतर प्रकरण 7 विशेष न्यायालयाशी संबंधित आहे प्रकरण 7. कलम 28 ते 32 हे प्रकरण 7 अंतर्गत येतात. त्याच्यानंतर प्रकरण 8 विशेष न्यायालयाची कार्यपद्धती, अधिकार व पुरावा नोंदणी हे कलम 33 ते 38 हे प्रकरण 8 अंतर्गत येतात. आणि शेवटचा प्रकरण संकीर्ण कलम 39 ते 46 हे प्रकरण 9 अंतर्गत येतात. संकीर्ण मध्ये नियम करण्याचा अधिकार, अधिनियमाबाबत जागरूकता वाढवणे, तसेच अडचणी दूर करण्याचा अधिकार यासारखी कलमे दिलेली असतात. ठीक आहे, आलं लक्षात? कायद्याची ढोबळ रचना या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहे. या अधिनियमामध्ये एकूण 9 प्रकरणे आणि 46 कलमे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा घटक पाहूयात. पुढचा घटक पहा मुख्य गुन्हे आणि शिक्षा असा घटक आहे हा ज्याच्यावरती परीक्षेला 100% प्रश्न विचारला जातोच. नो डाऊट याच्यावरती प्रश्न येणारच. त्यासाठी हे तोंडपाठ असणे आवश्यक आहे. पहा गुन्ह्याचा प्रकार, कलम आणि शिक्षा पाहूयात आपण या ठिकाणी. भेदनयुक्त लैंगिक हल्ला किंवा हमला याच्याशी संबंधित कलम कोणते आहेत? कलम 3 आणि 4. कलम 3 मध्ये भेदनयुक्त लैंगिक हमला किंवा हल्ला याचा अर्थ दिलेला आहे. तर कलम 4 मध्ये याची शिक्षा दिलेली आहे. पहा काय शिक्षा आहे भेदनयुक्त लैंगिक हल्ल्यासाठी, तर कमीत कमी 10 वर्ष ते अजन्म कारावास प्लस दंड सुद्धा आहे सोबत. आणि हाच भेदनयुक्त लैंगिक हल्ला किंवा हमला 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकासोबत जर केला असेल तर ही शिक्षा डबल आहे, 20 वर्ष आहे. पहा 20 वर्ष ते अजन्म कारावास आणि द्रव्यदंडास ही शिक्षा आहे. कलम 3 आणि 4. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे पहा गंभीर भेदनयुक्त लैंगिक हमला किंवा हल्ला. गंभीर भेदनयुक्त लैंगिक हमला कलम 5 मध्ये या गंभीर भेदनयुक्त लैंगिक हमला याची व्याख्या दिलेली आहे किंवा अर्थ दिलेला आहे आणि 6 मध्ये शिक्षा दिलेली आहे.
पहा मैत्रिणींनो, पॉक्सो ऍक्ट अंतर्गत जे गुन्हे घडतात त्यामध्ये जनरली जे अपराधी असतात ते कशा असतात, बालकाच्या विश्वासातील असतात, ज्याच्यावरती बालकाचा विश्वास असतो, त्याचे ब्लड रिलेटिव्ह असतील किंवा रिलेटिव्ह असतील, टीचर असेल, पोलीस अधिकारी असेल किंवा इतर व्यक्ती, म्हणजे अशी व्यक्ती ज्याच्यावरती बालकाला ट्रस्ट आहे, विश्वास आहे. आणि जेव्हा असा विश्वासू व्यक्ती हा अपराध करतो, भेदनयुक्त लैंगिक हमला, त्याला गंभीर अपराध म्हटलं जातं किंवा गंभीर हमला समजला जातो. आणि याची व्याख्या दिलेली आहे या कलम 5 अंतर्गत. आणि याच्यासाठी या कायद्यातील सर्वात मोठी शिक्षा आहे, पहा, हा परीक्षेला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. याच्यासाठी शिक्षा काय आहे तर कमीत कमी 20 वर्ष ते जन्मठेप किंवा फाशी, मृत्यूदंड, डेथ सेंटेन्स ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे, आलं लक्षात? कलम 5 मध्ये गंभीर भेदनयुक्त लैंगिक हमला याचा अर्थ दिलेला आहे आणि 6 मध्ये या गंभीर भेदनयुक्त हमला किंवा हल्ल्याची शिक्षा दिलेली आहे. काय शिक्षा आहे तर कमीत कमी 20 वर्ष ते जन्मठेप, कमीत कमी 20 वर्ष कारावास ते जन्मठेप किंवा फाशी, अशी ही शिक्षा आहे. सर्वात मोठी शिक्षा आहे कायद्यातील. आणि इतकी स्ट्रिक्ट शिक्षा असून सुद्धा या कायद्याचे दररोज उल्लंघन झालेले आपल्याला न्यूज ऐकायला मिळतात. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा घटक पाहूयात आपण, लैंगिक हमला. लैंगिक हमला याचा अर्थ कलम 7 मध्ये दिलेला आहे, पहा. आणि याची जी शिक्षा आहे ती कलम 8 मध्ये दिलेली आहे. काय शिक्षा आहे तर कमीत कमी 3 वर्ष ते जास्तीत जास्त 7 वर्ष कारावास आणि दंड. ठीक आहे, 3 ते 7 वर्ष कारावास व दंड. त्याच्यानंतर पुढे आहे गंभीर लैंगिक हमला. गंभीर लैंगिक हमला याच्यासाठी याचा अर्थ जो आहे तो कलम 9 मध्ये दिलेला आहे आणि 10 मध्ये याच्याशी संबंधित शिक्षा दिलेली आहे. तर काय शिक्षा आहे गंभीर लैंगिक हमल्यासाठी तर 5 वर्ष ते 9 वर्ष कारावास प्लस द्रव्यदंड. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा अपराध पहा काय आहे तर लैंगिक छळ. लैंगिक छळ या शब्दाचा अर्थ कलम 11 मध्ये दिलेला आहे आणि शिक्षा 12 मध्ये दिलेली आहे. काय शिक्षा आहे तर 1 ते 3 वर्ष कारावास प्लस दंड. मैत्रिणींनो, पहा, हे जे गुन्हे आहेत, भेदनयुक्त लैंगिक हमला, गंभीर भेदनयुक्त लैंगिक हल्ला, लैंगिक हमला, गंभीर लैंगिक हमला आणि लैंगिक छळ, हे प्रकरण 2 अंतर्गत येतात. पहा, कलम 3 ते 12 प्रकरण 2 अंतर्गत येतात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा पहा, पॉर्नोग्राफीसाठी बालकाचा वापर. प्रकरण 3 आहे, कलम 13 ते 15 प्रकरण 3 अंतर्गत येतात पॉर्नोग्राफीसाठी बालकाचा वापर. कलम 13 मध्ये पॉर्नोग्राफीसाठी बालकाचा वापर करणे याचा अर्थ दिलेला आहे आणि कलम 14 मध्ये त्याच्यासाठी असलेली शिक्षा दिलेली आहे. पहा, काय शिक्षा आहे तर पहा, 5 ते 7 वर्ष कारावास आणि दंड. आलं लक्षात? प्रकरण 2 आणि प्रकरण 3 अपराधांसंबंधित आहे, सर्वात महत्वाचे प्रकरण आहेत. मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण जे पाहिलेलं आहे ते फक्त पॉक्सो ऍक्टचं ट्रेलर आहे. याची मेन पिक्चर तर अजून बाकी आहे. पॉक्सो ऍक्ट तसेच अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेच्या कायद्याच्या परिपूर्ण तयारीसाठी रेफरन्स बुक आहे, प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक. मैत्रिणींनो, या संदर्भ ग्रंथामध्ये आपल्याला महिला व बाल विकास संबंधित कायदे व योजना सुधारणेसह देण्यात आलेले आहेत. तसेच या संदर्भ ग्रंथामध्ये आपल्याला मराठी, इंग्रजी, संपूर्ण सामान्य ज्ञान, संगणक ज्ञान, अंकगणित व बुद्धिमत्ता, त्याचसोबत अद्ययावत चालू घडामोडी सुद्धा देण्यात आलेल्या आहे. अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेच्या परिपूर्ण तयारीसाठी बाजारात उपलब्ध असलेला हा एकमेव परफेक्ट संदर्भ ग्रंथ आहे. हा संदर्भ ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक सेंटरवरती उपलब्ध आहे, तसेच ऑनलाईन अमेझॉन वरती सुद्धा अवेलेबल आहे. अमेझॉनची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तसेच संदर्भ ग्रंथाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवरती दिसत असलेल्या या नंबरवरती सुद्धा संपर्क करू शकता. मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा पॉक्सो ऍक्टचा ट्रेलर कसा वाटला ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तसेच अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.